तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा सर्व मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि आज तिचे पप्पा गेले आहे गावाला, म्हणून आता मी आणि आम्ही चाललो माझ्या आईकडे. याला सोडून देतो, मग माझी आई कामं, एक बँकेत काम आहे आणि आज मी जाणार आहे माझ्या जुन्या ऑफिसमध्ये. तर चला आता जाऊ ऑफिसमध्ये आपण. आणि हा गंदा पुन्हा, हा गंदा, हा गंदा, हा पोरगा गंदा पोरगा पा, चालत नाही, काही नाही व्यवस्थित सगळं. हत्ती हत्ती. चला ऑटो करतो पटकन. तर चला आता आम्ही केला ऑटो, आहे ना बरोबर. याला मोठा आवडते ऑटो, गाड्या. हे गाडी चांगली आहे पप्पा, ते गाडी चांगली आहे पप्पा. स्कॉर्पिओ नावही माहिती आहे त्याला, स्कॉर्पिओ ब्रेझा. कोणतं? हां हां. गुरुला कोणती गाडी आवडते? नाव काय आहे गाडी? नाव काय आहे गाडी? तसं हां हां. बरं बरं. आता गुरुसाठी पप्पा गाडी घेते, आहे ना. कोणती गाडी घेते गुरु? कोणती तरी गाडी, नाही तर स्कॉर्पिओ. स्कॉर्पिओ असं असते. चला आता आम्ही चाललो. आमचा ऑटो पण चालला. गुर्र आजीच्या इथं गुरुचे आहे ना गुरु. चलो. तर चला आता गुरुला सोडलं आईच्या इथं. आता मी चालली बँकेत आणि माझ्या जुन्या ऑफिसमध्ये. खूप दिवसानंतर आता अशी आठवण येऊन राहिली. याच वेळेवर 11 वाजता मी ऑफिसमध्ये जात होती सईला ठेवून. त्याच वेळेसवर आता मी ऑफिसमध्ये चालली. हाच रोड आहे. अरे बापरे, खूप आठवण येते. कधी कधी स्ट्रगल्सच्या डेजची आठवण येते. आताही स्ट्रगल चालूच आहे म्हणा, पण त्यावेळेसची स्ट्रगलमध्ये वेगळीच मजा होती. आणि आता जे स्ट्रगल आहे ते एक प्रकारची वेगळीच आहे. तर चला आता जाते मस्त. अरे बापरे, इथंच थकली मी तर. पण काही असो, आज वेगळंच वाटून झालं. आज एकटी आहे ना मी, नाही तर हिचे पप्पा सोबत असते कुठेही. लग्न झालं तेव्हापासून मी जास्त एकटी नाही गेली, सोबत असतेच आहे. आज हे बुलढाण्याला गेले लेप लावासाठी, म्हणून मी आज पायदळ आहे आणि एकटी आहे. म्हणून म्हटलं चला 2-3 कामं होते करून घ्या. चला आता चला. यांचं आता बँकेचं काम झालं. आता मी चालली माझ्या ऑफिसमध्ये, जिथे खूप करणार आहे मी गोष्टी, पण ते काम करणार आहे. नाही तर मीच काही गोष्टी करणार नाही. पण आता 1-2 तास तिथेच आहे मी, सईची शाळा सुटेपर्यंत. कारण मग इथूनच तिला, सईची शाळा जवळ आहे, इथूनच सईला घेऊन मग डायरेक्ट घरी. हे माझं ऑफिस आहे. आनंद सर बसले आहे. मी अशी 11 वाजता येत होती आणि हे माझी खुर्ची आणि माझा कम्प्युटर, मी इथे बसायची. ह्या ऑफिसमध्ये 8-9 वर्ष मी काढले आणि 11 वर्ष मी ॲडव्होकेट सर जवीर सरांच्या ऑफिसमध्ये काढले. आज खूप दिवसानंतर आली होती मी आणि खूप अशा जुन्या आठवणी आल्या होत्या मला छान. चला मग त्यानंतर मी तिथून निघाली आणि माझ्या कामासाठी, कारण मला आता जायचं होतं सईला घ्यायला. आली होती मी, बसली, माझं काम केलं. म्हणजे काम नव्हतं एवढं, मी अशी झाली ती सवय. आणि आता मी चालली सईला घ्यायला. आणि पाऊस पहा किती आहे, भयंकर पाऊस आहे. आता बस ओलीने झाली पाहिजे, कारण ऑटोने जायचं आहे. आता मी पायीच जाणार आहे, कारण इथून जवळच आहे शाळा. मग तिथून मी जाणार ऑटोने. तर ऑटो भेटायसाठी किती वेळ लागते, किती वेळ लागते. हा किती पाऊस येऊन गेला, भयंकर पाऊस येत आहे. ओ माय गॉड. आता पुलाच्या सहाऱ्याने जाते मी. किती पाऊस येणार, खूप पाऊस आहे. आता पुलाच्या कडेकडेने जाते मी. छत्री उडून राहिली. मम्मीने छत्री कशी दिली. चला आलो फायनली स्कूल. चला सईची स्कूल सुटली. सईच्या स्कूलमध्ये आल्याबरोबर पाणी बंद झालं. चला आता आम्ही ऑटो पाहतो आणि जातो घरी. हा ना बाबू. तर चला आता आम्ही आलो घरी. आपण चुकीच्या रस्त्याने आलो का गो? इथं तिकडूनच यायला पाहिजे, तिकडे जागा आहे की नाही, चिखल आहे. चला आता आम्हाला ऑटो घरापर्यंतच भेटला का ग? मस्त ऑटो घरापर्यंत भेटला. आता आम्ही निघतो. इकडं तर खूप पाणी आहे, जागाच नाही आहे.
माया गिफ्ट कर. अरे थांब ना ते अहो थांब ना तू तर दे मग कॅमेरा ऑन कर. तर चला सईच्या बहिणी आल्या दिल्लीला गेल्या होत्या विगी छोटी दोघी जणी तिची मम्मी मोठ्या जाऊचं माहेर म्हणजे हे इकडेच आहे म्हणजे अमरावती डिस्ट्रिक्टमध्येच आहे पण लहानपणापासून त्या दिल्लीत राहिल्या तर मग त्या दिल्लीला जात असतात दर उन्हाळ्यात. आणि माझं माहेर आणि सासर इथंच आहे तर मग मी तर रोजच जात असतो माहेरी एक चक्कर मारतो. पण माहीत आहे काय जितकं दूर असेल की नाही तर राहायला भेटते आपल्याला माहेरी. आता माझ्या मम्मीची तर काय मी ते फक्त प्लकिंग माझे ते वहिनीजवळ प्लकिंग वगैरे फेशियल वगैरे करायला जातो तेवढ्या वेळी मी 1-1.5 तास बसतो. नाही तर मी जास्त जाते रोज जातो गुरुला सोडायला आणि गुरुला आणायला. आणि काय म्हणते त्याला थांबायला नाही मिळत म्हणजे असं आता आपण 8-8 दिवस राहतो ना. मग मला आता माहेरीतच आहे राहायला भेटत नाही म्हणून माझ्या नवरा मुले मग इकडे तिकडे नेते फिराले इथं चल तिथं चल. पण आता म्हणजे लकीली असं आहे की कामच अशी येते की त्या साईडची आहे तर मग आमचं फिरणंही होऊन जाते. फक्त आम्ही मनालीला गेलो तर फिरायसाठी आता लोणावळा बाकी तर सगळे कामानिमित्तच गेलो होतो. आणि आता जुलै महिना आहे हा महिना खूप खास आहे जुलै महिना कारण गुरुचा आहे बर्थडे 15 जुलैला पण 4था बर्थडे आहे त्याचा. पण आता तो आम्ही घरातल्या घरातच करणार आहे. आणि पुढच्या महिन्यात आहे माझा बर्थडे आणि यांचा बर्थडे आहे एकाच महिन्यात दोघांचे बर्थडे आहे आमचे. तर आता सारंग सरांचं पदार्पण झालं आहे आपण पाहू काय झालं आहे त्यांच्या टकल्यावर किती हिरवळ आली आहे. नाही आले ते आज लवकर आले तर आले आहे मिस्टर सारंग सोनूने. आपण पाहू आता यांच्या टकल्यावर किती केस आले आहे वाटत आहे. हे बा यांचे केस जे होते ना 1 मिनिट असं असं हां हे पहा इथे आहे ना हे कुठे गेले मला कशावरून लक्षात आलं यांना केस आले तुम्हाला तर कसं दाखवू इथं चमकून आलं टकलं ह्याचं. हे पहा हा केस हा जो पोर्शन आहे ना हा पूर्ण प्लेन होता. हे पहा असे विरड इथेही केस आले त्यांना. हे पहा हे आणि हा पोर्शन खूपच पातळ होता आता खूपच जाड झाले हे केस. आता यांना एक पिक्चर भेटला त्या पिक्चरमध्ये हिरोचा रोल आहे का हो. त्या पिक्चरमध्ये तुम्हाला बोललेला आहे ना की जर तुम्ही चांगले हँडसम दिसाल तरच तो तुम्हाला पिक्चरमध्ये घेणार आहे तो व्यक्ती नाही तर दुसरा हिरो चेंज करणार आहे माहीत आहे ना. काय ही काय ही काय हां तुम्ही काहीतरी सांगणार होते ना काल म्हणतो सॉरी तुम्ही आज काहीतरी सांगणार होते ना. तुम्ही आल्यावर मला काय म्हटलं तुम्ही बोल भी दिया कर यार. खायचं मग बोलायची इच्छा आहे बोला ना. तुम्ही आल्याबरोबर काय म्हटलं मला ते सांग ना. तुम्ही आल्याबरोबर काय म्हटलं मला सांग थांबा. हां तुम्ही आल्याबरोबर काय म्हटलं मला सांग ना. काहीतरी म्हटलं सलमान खान दिसून राहिले का साईड ना स्वतःला सलमान खान समजत सांग ना तुम्ही मला काहीतरी म्हटलं ना आल्या दिल पे हात रख के बोलो बोल शाही बोल. मी असं म्हटलं की आज मी एकटं गेलो मला लय बरं वाटलं. नाही याच्या अपोजिट बोलले ते. मला असं वाटलं की बा मी आज लय खुश आज मी आजाद. आणि मी पण आज आजादच होती. आज मी पण एकटी हिंडली. मग तू सांग ना तुला कसं वाटलं तर. मी तुम्ही मला मी काय म्हणाली तुम्ही आल्या मला काय म्हटलं ते सांगा फक्त बाकीचे एक्स्ट्रा गोष्टी करू नका. तुम्ही काय म्हटलं आल्या मुले काय म्हटलं असं वाटलं की बा किती महिन्यानंतर भेटलो आज हे म्हटलं त्यांना. उद्या इले गमत नाही माया बिना आहे ना ती खरी गोष्ट आहे. पण आल्यानंतर एखादी माझ्यासोबत जे भांडते ना त्याच्यानंतर माझा पूर्ण फोर्स तो जो आहे की नाही पूर्ण निघून जाते. तो समजले का तुम्ही काय तर फोर्स म्हणजे तुम्हाला आपुलकीला ते भेटायची असं वाटतं की झालं आपण महिन्यानंतर 1 महिन्यानंतर भेटलो आणि हे असे 1 महिन्यानंतर काय 5-6 घंट्यानंतर भेटले काही नाही. आल्याबरोबर म्हणे मला आज गमलंच नाही म्हणजे रश्मी असं वाटलं म्हणजे किती दिवसापासून आपण भेटलो नाही हे सांगा फक्त बाकीच्या एक्स्ट्रा गोष्टी नका करू. तर मग तेच तर आहे मग मी बोललो ना मग मी असं वाटलं ना तुम्हाला
मलाही असं वाटलं की आता रोज रोज बा माझ्यासोबत एक ड्रायव्हर राहते, बॉडीगार्ड राहते, आज मी एकटी कशी काय एकदम फिरून राहिली. हा मला सेफ्टी नव्हती ना आज बापा. हा इकडे पाहिजे इकडे पाहिजे. तुला कोणी उचलून घेऊन जाते का? कोण उचलन मले आता? कोणाची हिंमत आहे आता उचलाची? मले कोणी नाही उचलत. हो काय? डोळा कोण बारीक झाला? हे डोळे बारीक होण्याच्या मागं कारण काय? हा डोळा माहितीये का बा? फोटो काढतात ते पण माहितीये का? तो कॅमेरावाला खाली अरे भैया आग बडी करो, आग बडी कर. माही डोळा बारीक होते. आपल्या दोघांचे एका फोटोत मध्ये आपल्या दोघांचे डोळा बारीक झाला. बारीकच होत जाय. बारीक होत जाय. परवा माझ्या गुरुचं ऍडमिशनचं पाहिजे उद्या. परवा. तर परवाने हा. तर असं आहे. आता काय करू? आता स्वयंपाक करतो, यायला जेवू घालतो आणि आराम करतो आहे ना. जेव्हापासून घरी आला तेव्हापासून मस्त करून आला त्याच्या बहिणीसोबत. हे विधी आली आज दिल्ली रिटर्न. कसं वाटून आलं? चांगलं वाटू राहिलं. की असं वाटून आलं गेलोच नाही? मी असं वाटून तरी राहिलं पण जाऊन आलं असं वाटू राहिलं. दिल्लीचं ताप कसं होतं? टेम्परेचर गरम होतं. खूप होते म्हणजे दिल्ली तर खूपच गरम होती. तर असं होतं. आज पोरी घरी आल्या होत्या, खूप काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, मस्त्या पाहिल्या तुम्ही गुरुच्या. आज यांचं पण तुम्ही टकल्याचा रिझल्ट पाहिला. तर असा होता आजचा माझा छोटासा व्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. जर माझा व्लॉग आवडत असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा मला आणि खूप खूप सपोर्ट करा. चला आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खुश राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. बाय बाय.